आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते। साताऱ्याच्या माची पेठेत कॉम्प्रेसरचा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। तर आपण पाहतोय साताऱ्याच्या माची पेठेत कॉम्प्रेसरचा स्फोट झालेला आहे। यासोबत यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुजित आंबेकर आहेत। सुजित, साताऱ्याच्या माची पेठेत कॉम्प्रेसरचा स्फोट झालेला आहे, नेमकं काय घडलंय, काय अधिक माहिती आहे? एक अर्धा तासापूर्वी ही घटना घडलेली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। प्राथमिक माहिती आपल्याला कॉम्प्रेसरचा स्फोट म्हणून सांगण्यात आलेली आहे। स्फोट पण फार भयानक होता। एक व्यक्ती जागेवर उडालेला आहे आणि मग त्याचा जागेवर मृत्यू झाला, दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे। पोलिसांनी आता कुणालाही आत जाऊन दिलं नाहीये। पोलिसांनी पूर्ण जो तो एरिया आहे तो पूर्ण बॅरिकेड करून टाकलेला आहे। परंतु हा जो कॉम्प्रेसर होता हा बऱ्याच वर्षापूर्वीचा होता असं बोललं जातंय आणि त्याची हीट वाढल्यामुळं हा भयानक स्फोट झाला। हा स्फोट इतका दीपाली भयानक होता की आसपास मधली जेवढी घरं आहेत जी त्या घराच्या काचा तडकल्या गेल्या, म्हणजे काचाही तुटल्या गेल्या। म्हणजे याची भयानकता आपण समजू शकाल। आता दुसरी गोष्ट, पोलिसांचं जे म्हणणं येते आपल्याला की पोलीस याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करत आहेत। खरोखर हा कॉम्प्रेसर होता का आणखीन दुसरं काय होतं ते आता नेमकं पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन नंतरच आपल्याला समजेल। नक्की सुजित, आणखी अपडेट्स आपण तुमच्याकडे वेळोवेळी घेत राहूयात। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की साताऱ्याच्या माची मध्ये इथे स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। साताऱ्याच्या माची पेठेत कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन एक जणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। ही दृश्य आपण पाहू शकतोय। कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने धनंजय मुंडे यांची